अध्याय 13वा. श्री गणेशाय नमः. पूर्वाध्यायाचे अंतिकथन. अधिक मासीच्या दीपासमान आणि कनसेचे जगी पावन ऐसे हरिने कथियेले. ती पद्मभूषण काची वाणी एकोनिया ती चंद्रभगिनी परमादरे जोडूनी पाणी पुनरपी हरिते विनवित. अहो प्रभू देवाधिदेवा कैवल्यनाथा श्री माधवा स्वभक्त जनांच्या मनोभावा तुम्ही पूर्वा सर्व काळ मनोनी विभो मी तुम्हा प्रती प्रार्थित आहे पै मागुती. मज लागी दीप कथा निगुती अति रसाळ कतिलित परी एकदा केले सुधापान तितुक्याने नाही समाधान मनोनी पुन्हा पुन्हा गिरवाण तयासी जाण करीतात तैसे ह्या मधुर कथेने पाही मम हृदय धाले नाही मनोनी तियेच्या श्रवणाविषयी अधिक इच्छा झाली असे तरी हे देवा होऊनी दयाळ पूर्वा माझ्या मनीची आळ. अधिक मासीच्या दीपाचे फळ सांगा सकळ पुनरपी आणि कोणी लाविला दीपक तो विध्वंसिता काय पातक तेही यथार्थ सकळी सांगोनी सार्थक करावे. ऐशी पद्मेची एकोणी वाणी आनंदे बोले कैवल्यदानी शिराब्दी ते तू मतप्रिय कामिनी धन्य सुगुणी आहेस तरी पुनश्च दीपाचे फळ अन्य सांगतो एके निर्मळ दीप विध्वंसे पूर्वाजित सकळ पुण्य तत्काळ लोपते. पूर्वी मथुरा पुरा मामासारी शाकली विप्र सदाचारी वसतसे तयाच्या नारी रूपसुंदरी दोन होत्या एकीचे नाम असे विमला दुसरीचे ते जाण सुशिला दोघीही पतिव्रता पती सेवेला तत्पर असती अहर्निशी. जैसा तो शाकली ब्राह्मण सद्धर्मेशी वर्ते अनुदिन तैसाच त्याही रात्रंदिन शुभाचारे वर्तती. तेने तयाचा गृहस्थाश्रम नित्य चालला असे उत्तम तो पुरुषोत्तमाचा प्रिय परम अधिक मास परवर्तला. तै नित्य कर्मानुरोधे प्रभाती शाकली भार्या सुशील सती उदका लागी यमुने प्रती एकलीच पै गेली असे तो तेथे नगरवासी लोक स्नानार्थ येत आहेत अनेक. हे पाहताची ती घेऊन उदक स्वगृहाप्रत पातली आणि वंदुनिया पतीचे चरण विनय बोले मधुर वचन स्वामी इच्छिते कराया प्रश्न परी कोप न कीजे दयाळी. आज बहुतेक पुरवासी स्नानार्थ जातात यमुनेसी तरी पुण्य काळ ह्या दिवशी काय आहे सांगीचे. ही सुशिलेची एकोणी वाणी शाकली म्हणे ग कल्याण रूपिणी आज लोक यमुने लागून यथार्थ जाती ऐकते सूर्यसंक्रांती नाही तयात आणि विष्णुसे प्रिय अत्यंत ऐसा जो अधिक मास विख्यात जो आजी प्राप्त झाला या माझी जे पुण्यकर्म काही करावे ते होते अक्षयी. दीप प्रबोधके पाही वैकुंठा ठाई नांदती या पुण्यकारक अधिक मासी जो दीप देई पुरुषोत्तमासी तो पुनच्च कदा भूमिसी न ये जन्मासी निश्चय. या लागी हे कल्याण रूपिणी मुक्ती कामना जयांच्या मनी तै ह्या मासी अनुदिनी यथाविधी स्नानी प्रवर्तावे आणि संपूर्ण मासपर्यंत दीप करावा अखंडित ऐसे करिता जे फल यथार्थ प्राप्त होय मनुष्यांसी तयाचे समग्र कराया वर्णन. समर्थ नव्हे चतुर्वदन तेथे मी एक मुखे करून काय वर्णू सुशिले यवंपतीच्या ऐकुनी बोला अत्यानंदे म्हणे सुशिला. स्वामी हे भवदाज्ञे करावयाला उत्साह मनाला झाला असे पतीच्या आज्ञेविन स्त्रियांनी कोणतेही कर्म करिता जणी सर्व निष्फल होते म्हणून अनुज्ञे लागोनी याची ते ऐसे तेची एकुनी वैखरी शाकली म्हणे व सुंदरी पतिप्रिय ते हित मानणारी समनारी तुझी नसे. या लागे मी झालो प्रसन्न तरी आज्ञे यथाविधान स्नान आणि दीप प्रज्वलन करीतो कांते त्या ह्या मासी ऐशी पतीची आज्ञा मिळता आनंदेली ती पतिव्रता. मग कालिंदी जळा माझी स्वतः स्नान केले यथाविधी आणि घटस्थापनापूर्वक यथाविधी जळला दीपक नित्य गंधाद्युपचारी स कौतुक अर्चन करीत याचे आणि नित्यवत्पती सपूजून तदनुज्ञे तद्भुक्त शेषान्न यज्ञशेष ऐसे मानून प्रेमी भोजन करीत असे ऐसे ती पतिव्रता यथोक्त अधिक मासी व्रतारंभित. ते पाहुनी तिची सवत विमला दुःखित जाहरी गृहकार्य सकळ टाकिले संपत्ती मेषा आकळले
सर्वदा ती म्हणे तळमळे परीन कळे अन्यासी काय करिता आता मजसी सुख होईल निश्चयेसी आणि सपत्नीच्या ह्या व्रतासी विघ्न कैसे उद्भवेल ऐसा विचार करिता करिता कल्पना उदेली की आता दीपातुनी तैल म्या हरिता तत्काळची तो मावळेल तेने सपत्नीचे व्रत लोपून मच्चित्त पावेल समाधान असे अंतरी निर्धारून संधी योजित राहिली तो गृही दुसरे नाही काही ऐसी वेळा एकदा पाहुनी त्या दृष्टीने गृहद्वार झाकुनी दीपतक्षणी मालविला आणि त्या माजील सर्व तैल हरण करुनी तत्काळ जैशी तैशी 4था वेळ द्वारी येऊन राहिली. पुढे सदनी आली सुशिला. तो दीप असे मावळला हे पाहता चिमणी तिला दुःख अत्यंत झाले. मग मागुती उजळून दीप तील तैल घातले अमुप आणि देव सोपरी न कीजे कोप म्हणून प्रार्थले तयासी. द्वितीय दिनी सुशिला सती कायार्थ बाहेर गेली होती आणि शाकली विप्रतियेचा पती गृहाबाहेर गेला असे. इतक्यात त्या दुष्ट विमलेने दीप उच्छेदिला त्वरेने. नंतर येऊनी सुशिलेने पुनरपी तो जळीला आणि ती होऊनी दुःख संतप्त बाहेर न जाता कार्यार्थ श्रीहरी ते हृदयात गृहकर्मचे करू लागली. तथापि ती विमला पापिनी सुशिलेची दृष्टी चुकवूनी जाता जाता फुत्कारे करूनी दीपा लागूनी निघवितसे. केव्हा केव्हा तैल हरावे केव्हा वस्त्रांचले पालवावे ऐसे रात्रंदिन दुष्ट स्वभावे विघ्न करावे दीपासी. ते तिचे सकळ कृत्य सुशिलेने जाणिले सत्य. परी ती ते स्तुता स्तुत्य काहीच न बोलती. पुन्हा पुन्हा दीप लावणी भरतू देवाच्या प्रसादे करुणी अमावस्यापर्यंत जाण व्रत तिने पाहिले. मग शेवटी ब्राह्मणा दिदले नाना पक्वान भोजना यथाशक्ती देऊनी दक्षिणा व्रत सांगता साधिली. एवं प्रकारे सुशिलेने दीपव्रत केले विधीने. तेने पुण्य इह परत्रियुनी काही न पडले तियेसी. आणि त्या दुष्ट विमले लागुनी दीपोच्छेदन जन्य पापाचेनी अनंत दुःखांची जाचणी तत्काळ प्राप्त जाहली. रूप सुंदर पुत्र 3 ते अवचित पावले मरण. उभय नेत्री अंधत्व पूर्ण आणि शरीरे जीर्ण दाहली. वेळच्या वेळी अन्नपाणी न मिळे तिने चरफळे मेदिनी. पुढे स्वल्पची काळे मरुनी यमसदनी पावली. ती सहस्त्र वर्षे तीथ रवरव नरकी राहिले पचत. चिक सर्पादी डंकिती सतत यातना अत्यंत घोरत्या. पुढे जन्मोनी ग्राम सुकुरी सतत विष्टा भक्षण करी. तेथून पुढे घोर कांतारी सर्पिणी जाहली भयंकर. ते सर्वदा भक्षी वात अन्य न मिळे काही पदार्थ. पुढे देहांती अन्यवनात वंचक कोल्ली जन्मली. पुढे होनी वडवागोळी स्वविष्टा भक्षी सर्व काळी. तेथून पुढे जन्मोली पाली भक्ष हुडकी सर्वदा. पुढे पल्ली देह होनी नष्ट मद्रदेशी भिल्लीने जन्मली दुष्ट. तिच्या अंगी गलित कुष्ठ मंडलाकार झाले. ऐसे ती विमला पापिनी दीप विध्वंस पापाचेनी इह परत्री दिवस रजनी पापी भोगिती झाली. आणि सुशिला ती जन्मभर सुख भोगुनी अपार संतती स्थापुनी भूमीवर पतीसह वैकुंठ पावली. जेतुनी नाही पुनरावृत्ती ती 30 मिळाली सायुज्य मुक्ती. ऐसा अधिक मासीचा दीपाचा अति महिमा असे साचार. आणि नारी किंवा नर जे कोण अधिक मासा माझी अनुदिन स्नान दीप किंवा विप्रसेवन यथाविधान करितात तया नाही पुनरावृत्ती. गर्भवेदना तत्काळ मिटती आणि ही कथा एकती पडती तेही पावती त्यास फळा. ऐसे हरीचे एकुणी भाषित पुनरपी लक्ष्मी प्रश्नी त्या प्रत. ती भूरसाळ कथा समस्त पुढच्या प्रसंगी होईल पा. इति श्री अधिक मास महात्म्यसार बृहन्नारदीय पद्माधार. सज्जन श्रोते ऐकोत चतुर त्रयोदशाध्याय मधुर हा. इति त्रयोदशाध्याय हा. प्रिय भक्तांनो, दररोज पुरुषोत्तम महात्म्याचे 1 अध्याय पारायण आपल्या व्यंकटेश ज्योतिष परिवारात होत राहणार आहे. अधिक मासामध्ये हे पारायण करणे अत्यंत पुण्यदायी मानले जाते. या पारायणामुळे घरातील नकारात्मकता कमी होते, मनाला शांती मिळते, पापांचा नाश होतो आणि भगवान श्री विष्णूंची कृपा प्राप्त होते. अधिक मासात श्रद्धेने केलेले पारायण
जीवनात सुख समाधान, मानसिक शांतता आणि आध्यात्मिक प्रगती देणारे ठरते. त्यामुळे आपण सर्वांनी या भक्तिमय उपक्रमाचा नक्की लाभ घ्यावा. अशाच प्रकारचे आध्यात्मिक व्हिडिओ, उपाय, व्रत, माहिती आणि धार्मिक मार्गदर्शन पाहण्यासाठी आत्ताच माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तसेच जर तुम्हाला माझ्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हायचे असेल तर त्याची लिंक कमेंटमध्ये दिलेली आहे. त्या ग्रुपवर तुम्हाला दररोजचे राशी भविष्य, पंचांग, धार्मिक उपाय तसेच माझ्या रोजच्या संस्कार वर्गाची लाईव्ह लिंक मिळेल. त्या संस्कारामध्ये मी रामरक्षा स्तोत्र, भीमरूपी स्तोत्र, गणपती स्तोत्र यासारखी अनेक स्तोत्रे पूर्णपणे मोफत शिकवत असते. त्यामुळे भक्ती आणि संस्कार यांचा लाभ होण्यासाठी आजच माझ्या व्हॉट्सअप ग्रुप परिवारामध्ये सहभागी व्हा. श्रीकृष्ण कृपा सर्वांवर राहो. जय श्री हरी.